लाखो वारकरी आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर असा पायी प्रवास वारीमधून करत असतात. मात्र याच वारीमध्ये महाराष्ट्र सरकारच्या विविध योजना ज्या आहेत ते गाण्याच्या रूपातून सांगण्याचं काम या ठिकाणी काही कलाकार मंडळी आहे ती करते आहे. शाहीर आपल्यासोबत आहेत. गाण्याच्या माध्यमातून सरकारच्या योजना या सर्व वारकऱ्यांपर्यंत पोहोचतात. शाहीर आपल्यावर आहेत. शाहीर, या योजना या लोकांपर्यंत अनेक ठिकाणी पोहोचलेल्या नसतात, त्यांनी वाचलेल्या असतात, त्या पोहोचवण्याचं काम कसं करतात? आम्ही गीताच्या काय आहे मुळात जे खेड्यापाड्यापर्यंत जे लोकांपर्यंत पोचत नाही ते पोचवण्याचं काम या महाराष्ट्रातल्या विविध लोककलावंतांनी केलेलं आहे. आणि तेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने आज या देहू ते पंढरपूर, आळंदी ते पंढरपूर या दोन्ही पालखीमध्ये विविध रथ असे बनवलेले आहेत महाराष्ट्र शासनाने. ज्या काही शासनाच्या योजना आहेत या माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांपर्यंत, या वारकऱ्यांपर्यंत, महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे हाच उद्देश शासनाचा आहे. आणि या लोककलेच्या माध्यमातून आम्ही ते लोकांपर्यंत पोहोचवतो. कसं पोहोचवतं? एखाद्या गाण्याच्या रूपाने आपल्या प्रेक्षक आले वाजून घेतो की मी. दिंडी चालली संताची, दिंडी चालली संताची, वारी आली आषाढीची, हो दिंडी चालली तुकोबाची, वारी आली आषाढीची, दिंडी चालली संताची, वारी आली आषाढीची. पहिल्यान दिंडीत आलो मी आज, पहिल्यान दिंडीत आलो मी आज, भीमा तिरी आहे माहेर माझ, आई बाप माझ या पंढरीचं राज, मला सवय कीर्तनाची, वारी आली आषाढीची, दिंडी चालली तुकोबाची, वारी आली आषाढी. घेतो ना अशा पद्धतीने आम्ही विविध गाणे, काही संवाद वारीवरती लिहिलेले गाणे असतील, हे विविध गाणे आम्ही वारकरी भक्तांपर्यंत पोहोचवतो. म्हणजे त्यातून आम्ही सांगत असतो त्यांना की शासनाच्या ज्या योजना आहेत, मग लाडकी बहीण असेल, त्यानंतर लेक लाडकी असेल, महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य विमा योजना असेल. पूर्वी त्या आरोग्य विमा योजनेची जी रक्कम होती ती 1.5 लाखापर्यंत होती, पण आता तीच रक्कम 5 लाखापर्यंत केलेला आहे. त्याचबरोबर ज्या महिला आहे, महिला सक्षमीकरणासाठी शासन विविध योजना राबवत आहे. मुलींना शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी विविध योजना शासन राबवत आहे. अशा पद्धतीने महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना आहेत या गीताच्या आणि पोवाड्याच्या माध्यमातून आम्ही मांडत असतो. योजनेचं एक गीत कृष्णा घे, तो उभा राहून घेतो, तुम्ही हे घेतो. नाही घेऊ दे ना, उभा राहून घेतो. योजनेचं गीत घेतो. जे संवाद वारीचं एक योजनेचं गीत आम्ही तुमच्या समोर सादर करीत आहोत, तर ऐका मंडळी. आरोग्यवारी पंढरी दारी, आरोग्यवारी पंढरी दारी, शासनाच्या मनामध्ये आज जनता ही माझी सुखी समाधानी सारी हाय, आज जनता ही माझी सुखी समाधानी सारी हाय, जनता ही माझी समाधानी सारी हाय, जनता ही माझी समाधानी सारी हाय. 15 ऑगस्ट 23 पासून मोफत उपचार मिळाला, मोफत उपचार मिळाला, मोफत उपचार मिळाला. 15 ऑगस्ट 23 पासून मोफत उपचार मिळाला, मोफत उपचार मिळाला, मोफत उपचार मिळाला. महात्मा फुले जन आरोग्याचा लाभ आम्हा मिळाला, लाभ आम्हा मिळाला, लाभ आम्हा
समाधानी सारी हाय आज जनता ही माझी सुखी समाधानी सारी हाय। आपण जर पाहिलं तर अनेक वारकरी ही संवाद वारी जी आहे ती अनुभवतात आणि या गाण्याच्या रूपानं सरकारच्या योजना समजून घेतात। कॅमेरामन आदर्श कटकेसह सागरावाड, साम टीव्ही, निमगाव केतकी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।